Zahl, Zahl, Zahlen, Zahlen. इथे साल हा सिंग्युलर फॉर्म आहे, म्हणजे एकवचन आहे, आणि चालन हा प्लुरल फॉर्म आहे, म्हणजे अनेकवचन आहे. छाल याचा अर्थ नंबर असा होतो आणि छालन याचा अर्थ नंबर्स असा होतो. तुम्ही हे नंबर ऐका आणि माझ्या मागे म्हणा. 0, 0, 1, 1. आपण याच्या अगोदर शिकलो की एसचा साऊंड झी असा करायचा, परंतु ज्यावेळेस शेवटी एस येतो त्यावेळेस त्याचा उच्चार एस असाच करायचा. स्वाय, स्वाय, ड्राय, ड्राय, फियर, फियर. इथं आपण शिकलो व्हीचा उच्चार फाऊ होतो. फ्युन्फ, फ्युन्फ. यू वरती 2 डॉट आहेत, त्याला उमलाउट असे म्हणतात. झॅक्स, झॅक्स. सुरुवातीला एस आला म्हणून त्याचा उच्चार ज असा करतो आपण, कारण त्याच्यानंतर स्वर आहे, आणि शेवटी यस त्याचा उच्चार एस असाच करायचा. झॅक्स. झीबन, झीबन. इथं एसचा उच्चार झी असा होतो, कारण त्याच्यानंतर आय ई हा स्वर आला आहे. आक्ट, आक्ट. इथं ए हा वॉवेल आहे आणि त्याच्यानंतर सी एच आला, त्याचा उच्चार श न करता ख असा करावा. आक्ट. 9, 9. इथं ईयूचा उच्चार ऑय असा होतो. सेन, सेन. इथं झीचा उच्चार सेट असा आहे. एल्फ. वन्स अगेन, एल्फ. सोल्फ, सोल्फ. इथं ओवरती 2 डॉट म्हणजे ओ उमलाउट, त्याचा उच्चार यो असा करतात. ड्राइटसेन, ड्राइटसेन. इथं सुरुवातीला 3 आणि मग 10 असं म्हणायचं. हे सरावाने तुमच्या लक्षात राहील. 13 to 19 पर्यंत हाच रूल वापरायचा. फियरसेन, फियरसेन. इथं व्हीचा उच्चार फ असा करायचा. याचा उच्चार सांगा कसा करायचा. गुड. फ्युन्फसेन. वन्स अगेन, फ्युन्फसेन. झॅक्सेन, झॅक्सेन. इथं झॅक्स प्लस सेन, परंतु झॅक्सेन एस वापरायचा नाही. सेम ॲज इट इज. झिपसेन, झिपसेन. इथं सुद्धा झीबन प्लस सेन, झिपसेन असं म्हणावे. इथं झीबन सेन असं म्हणू नये, झिपसेन असे म्हणावे. आक्टसेन, आक्टसेन. नॉयनसेन. वन्स अगेन, नॉयनसेन. 20. वन्स अगेन, 20. इथं आयजीचा उच्चार इग असा न करता इश असा करावा. जर्मनमध्ये असा प्रश्न विचारतात, वी इस्ट इयर हांडी नुमर. हा झाला फॉर्मल प्रश्न. वी इस्ट दायन हांडी नुमर हा झाला इनफॉर्मल प्रश्न. दोनही प्रश्नाचं उत्तर मायन हांडी नुमर इस्ट 9, 0, 9, 6, 4, 7, 0, 5,
005. आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जर्मनमधून सांगण्याचा प्रयत्न करा. चला क्विकली आपण रिव्हिजन करूया. 0 0 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 12 13 13 14 14 15 15 16 16 17 17 18 18 19 19 20 20. Now let's see 20 to 100. जसं आपण 20साठी 20 म्हणतो तसं 30साठी 40साठी कसं म्हणतात ते आपण पाहूयात. 10 to 100 10 10. जसं 20साठी 20 तसं 30साठी आपण शिकलो. 3साठी आपण द्राय शिकलो. पुढे फक्त आपल्याला 6 लावायचा आहे. त्याच पद्धतीनं आपण पाहूया. 20 20 30 द्राय 6 40 40 50 50 60 60 70 70 80 80 90 90 आणि 100 100साठी 100 असंही म्हणतात. जसं 100 100 200 200 300 300 असं 1000पर्यंत 1000साठी 1000 असा शब्द आहे. आता 21 कसं म्हणायचं ते पाहू. ज्या पद्धतीनं आपण मराठीमध्ये 1 20 असं म्हणतो, म्हणजे सुरुवातीला 1चा उच्चार करतो आणि नंतर 20चा उच्चार करतो, तसं जर्मनही करतं. जर्मनीमध्ये आपल्याला असं म्हणायचं आहे. 1साठी आपण शिकलो 1, त्यातला 1 घेतला, मध्ये फक्त उंड याचा अर्थ आणि असा होतो. आणि 20साठी आपण शब्द शिकलो 20, मग असं होईल 120. तसं 22साठी 22 असं होईल. असंच आपण 23 24 25 इथं फक्त एकच रूल लक्षात ठेवायचा की सुरुवातीला आपल्याला युनिट म्हणजे एककाचा उच्चार करायचा आणि नंतर दशकाचा म्हणजे टेन्सचा उच्चार करायचा. अगदी तशाच पद्धतीनं 31 31 सेम तसंच 41 41 51 तसं 61 71 81 91 100. आता आपण 100च्या पुढील संख्या कशा म्हणायच्या त्या पाहू. 221 हे असं म्हणायचं 221 म्हणजे सुरुवातीला 100 म्हणायचं 200 आणि 21 आपण शिकलो कसं म्हणायचं ते 21. आता आपण ही संख्या पाहू 7921. तर ही अशी म्हणायची. आपण 1000साठी 1000 हा शब्द शिकलो. मग इथं 7921 म्हणजे इथं अगोदर 1000चा उच्चार करायचा 7000, नंतर 100चा उच्चार करायचा 900, नंतर आपण शिकलो 21 21. याच पद्धतीनं आपण हजाराच्या संख्या म्हणायच्या आहेत. आता हजाराच्या संख्या वाचू. 1000 2000 3000 4000 5000 7000 8000 9000 आणि 10000. 10 म्हणजे 10, 10 म्हणून 10,000 10,000. 1,00,000 100,000 1,00,000 आणि शेवटी 10,00,000 10,00,000 याच्यासाठी मिलियन असा शब्द आहे मिलियन. या पद्धतीने तुम्ही नंबरचा सराव करा. वी विल मीट नेक्स्ट सेशन. सियाव चूज auf Wiedersehen.